नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। छत्रपती शिवाजी महाराज देशासह जगासाठी प्रेरणास्थान। अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री, भारत सरकार। परकीय आक्रमणांना दूर करून हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची किल्ले राजधानी असणाऱ्या रायगड हा समस्त देशवासियांसाठी प्रेरणास्थान असल्याचे उद्गार भारताचे गृहमंत्री अमित शहा यांनी आज किल्ले रायगड येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराजांच्या 345व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त प्रमुख अतिथी म्हणून बोलताना व्यक्त केले। या प्रसंगी व्यासपीठावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, छत्रपती खासदार उदयनराजे भोसले, छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, महाराष्ट्राचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील, नामदार आदिती तटकरे, नामदार भरतशेठ गोगावले, नामदार आशिष शेलार, खासदार धैर्यशील पाटील, आमदार प्रवीण दरेकर, आमदार महेश बालदी, आमदार विक्रांत पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे अध्यक्ष रघुजी राजे अंगरे, जगदीश कदम, स्थानिक उत्सव समितीचे अध्यक्ष अतुल पुरोहित, मंडळाचे कार्यवाह सुधीर थोरात आदी मान्यवर उपस्थित होते। आपल्या सुमारे 15 मिनिटाच्या भाषणामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या कार्यकाळात केलेल्या विविध कार्याचा आवर्जून उल्लेख केला। छत्रपती शिवरायांनी सुरू केलेली स्वधर्माची लढाई थांबता कामा नये अशा सूचना करून समग्र विश्वात भारताचा झेंडा गौरवान्वित करण्याचे काम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामार्फत होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले। शिवरायांना फक्त जन्मत दिला नाही तर बाल शिवरायांना त्यांनी स्वराज्य हा विचार दिला। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मनोगतामध्ये छत्रपतींचा अपमान करणाऱ्या टकमक टोकावरून लोटावं असं वाटतं, पण लोकशाही असल्याने व कायद्याचे राज्य असल्याने योग्य तो कायदा तयार करत कार्यवाही करणार असल्याचे सूचित केले। यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलताना महाराजांनी स्वराज्याचे तोरण बांधलं असं सांगत रायगडानं छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक पाहिला, तसेच रायगडाने महाराजांचा शेवटचा दिवसही पाहिला। महाराज अवघ्या 50व्या वर्षी वारले। ते आणखी 20 ते 30 वर्ष असते तर आपला सगळा इतिहास बदलून गेला असता, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सकाळी 11 वाजता रायगड किल्ल्याच्या पायथ्याला दाखल झाले। तिथं त्यांनी जिजाऊंना वंदन केले। त्यानंतर अमित शहासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितदादा पवार यांच्या समवेत रोपवेने रायगड किल्ल्यावर दाखल झाले। तिथे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन केले। यावेळी हजारो शिवभक्त गडावर उपस्थित होते। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी धनराज गोपाळसह तृप्ती भोईर, किल्ले रायगड, राजदरबार।